खन्ना 90च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री। वडील सुपरस्टार राजेश खन्ना आणि आई डिंपल कपाडिया यांच्याकडून ट्विंकलला पाळण्यातच अभिनयाचा वारसा मिळाला खरा, पण तिला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं। तिचे स्वप्न काही वेगळंच होतं। चला तर मग जाणून घेऊयात ट्विंकल खन्नाविषयी काही खास गोष्टी। ट्विंकलचा जन्म 29 डिसेंबर 1973 रोजी झाला। न्यू इरा हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ट्विंकलला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं। त्यासाठी तिने परीक्षा देखील दिली होती, पण घरात अभिनयाचं वातावरण असल्याने ट्विंकलने बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला। बरसात या सिनेमामध्ये ट्विंकलने बॉबी देओल सोबत काम केलं आणि तिचा पहिलाच सिनेमा हिट ठरला। यानंतर ट्विंकलचे अनेक चित्रपट आले, जसे की जान, दिल तेरा दीवाना, बादशाह, जब प्यार किसी से होता है, इतिहास, जोरू का गुलाम, जोडी नंबर 1, जुल्मी, ये है मुंबई मेरी जान, मेला असे अनेक चित्रपट तिने केले। ट्विंकलने तिच्या कारकिर्दीत एकूण 16 चित्रपट केल्याचं बोललं जातं, पण बॉलिवूड स्टार अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर मात्र तिने बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकला। ट्विंकल आणि अक्षयची ओळख एका मुंबईत फिल्मफेअर मॅगझिनच्या शूट दरम्यान झाली, तर इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। 2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकलने लग्नगाठ बांधली। त्यांना 2 मुलं झाली। मुलीचं नाव नीतारा आणि मुलाचं नाव आरव असं आहे। ट्विंकलने अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर निर्मिती क्षेत्रात आपलं नाव उंचावलं। 2010 मध्ये 30 मार खान, पटियाला हाऊस, 2012 मध्ये खिलाडी 786, 2018 मध्ये पॅडमन सारख्या हिट चित्रपटांची निर्मिती तिने केली। 2002 मध्ये ट्विंकलने तिचे इंटेरियर डिझाईन स्टोअर द व्हाईट विंडो सुरू केलं। तिने आजपर्यंत राणी मुखर्जी, रीमा सेन, तब्बू, करीना कपूर यांच्या घराचं इंटेरियर देखील केलंय। इंटेरियर डिझायनर, अभिनेत्री, निर्मातीसह ट्विंकल खन्ना ही उत्तम लेखिका सुद्धा आहे। 2015 मध्ये मिसेस फनी बोन, 2016 मध्ये द लेजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद आणि 2023 मध्ये वेलकम टू पॅराडाईज अशी पुस्तकं ट्विंकलने लिहिली। याशिवाय ट्विंकल विषयी आणखी एक विशेष गोष्ट सांगायची झाल्यास ट्विंकलने वयाच्या 50व्या वर्षी लंडन युनिव्हर्सिटी गोल्डस्मिथमध्ये फिक्शन रायटिंग मास्टर्स डिग्री घेतली आहे। तुम्हाला ट्विंकल खन्नाचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानेनी सबस्क्राईब करायला विसरू नका।